नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो भक्त अत्यंत मनापासून परमेश्वराची भक्ती करत असतो तो त्याचे जीवन सगळे परमेश्वरावर सोडून देत असतो आणि त्याची परमेश्वराविषयीची भक्ती कशी असते, जो परमेश्वराची मनापासून भक्ती करतो तो त्याचे जीवन हे त्याने परमेश्वरावरच सोडून दिलेले असते. तुझी इच्छा असेल तसे घडेल, परमेश्वरा तू जसे ठेवेल तसा मी राहीन, तू जसे बुद्धी देईल तसा मी वागेल, अशा प्रकारे भक्त असतो. भक्ती योगात भक्त परमेश्वराच्या सगुण साकार रूपात जे रमून जातो, इतका परमेश्वराच्या भक्तीत विलीन होतो की त्याला परमेश्वर सोडून दुसरे काहीही सुचत नाही. मग तो म्हणतो, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तुझी आश्वासे पान हलते, तुझ्या कृपेने फूल फुलते, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. म्हणजे तूच करता आहे, तूच करविता आहे, मी शरण तुला भगवंता. तुझी या श्वासे पान हलते, तुझ्या कृपेने, तुझ्यामुळेच झाडांची पाने हलतात, तुझ्यामुळेच फुलं फुलते, तुझ्यामुळेच निसर्ग आहे, तुझ्यामुळेच सर्व मानव आहे. त्यामुळे मी तुला शरण आलेलो आहे. माझ्या जीवनात जे घडणार असेल ते तुझ्यामुळे घडेल, माझ्या जीवनात जे चांगले घडणार असेल ते तुझ्यामुळेच घडेल. एवढी परमेश्वरावर मनापासून श्रद्धा असते. सर्वप्रथम आपल्याला परमेश्वराची आवड निर्माण होते, आपल्याला परमेश्वराची नामस्मरण करावेसे वाटते, आपल्याला परमेश्वराचे ध्यान करावेसे वाटते, परमेश्वराच्या भक्तीत विलीन होऊन जातो. काहीही काम करताना परमेश्वराचे फक्त नामस्मरण करणे एवढेच सुचत असते. अशा भक्ताला परमेश्वर स्वरूपाचे दर्शन होते. मनुष्याच्या जीवनात कोणत्याही देवाचे नामस्मरण करा, पण परमेश्वराचे नामस्मरण करणे, परमेश्वराची मनापासून भक्ती करणे हे खूप महत्त्वाचे असते. अर्थात म्हणजे परमेश्वराच्या भक्तीत असताना आपण कोणाचाही विचार करत नाही, फक्त परमेश्वराचे नामस्मरण करतो आणि परमेश्वर ठेवील तसे राहतो. जर आपण परमेश्वराची मनापासून भक्ती करत असलो, आपल्याविषयी कोणी काही बोलतही असले तरी त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त परमेश्वराचे नामस्मरण केले तर परमेश्वर सर्वांकडेच बघत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त होता होईल तेवढी परमेश्वराची भक्ती करण्यात घालवावा. आपण स्वतःतच बिझी राहावे, परमेश्वराचे नामस्मरण करावे, चिंतन करावे, जास्तीत जास्त ध्यान करावे. आता त्यासाठी परमेश्वरावर असावी ती मनापासून श्रद्धा, परमेश्वरावर असावा मनापासून विश्वास आणि परमेश्वराच्या भक्तीविषयीची आपल्या मनात असावी मनापासूनची तळमळ. ही जर असेल तर आपण आपल्या जीवनात यशस्वीच होऊ शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे, ध्यान केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे तुम्हाला सांगते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.